हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळ या भूतकाळाच्या चौथ्या प्रकाराविषयी शिकणार आहोत. आता हा काळ केव्हा आणि कसा वापरतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळाविषयी शिकलो होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चालू भूतकाळ हा केव्हा वापरतात आणि कसा वापरतात त्याविषयी शिकणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर सर्वात आधी मी इथे पूर्ण चालू भूतकाळातील काही मराठीतील सेंटेन्सेस लिहिलेली आहेत. तर आता ह्या वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे त्यासाठी आपण त्याची रचना बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचा असतो? सब्जेक्ट ज्यालाच आपण मराठीमध्ये कर्ता म्हणतो. त्यानंतर आपल्याला हॅड बीन या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा असतो. पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये आपण हॅव बीन किंवा हॅज बीन वापरलं म्हणजे कर्त्यानुसार. पण इथे कर्ता कोणताही असला, आय, वी, ही, शी, इट, कर्ता कोणताही असला तरी आपल्याला हॅडच वापरायचं आहे, हॅड बीन. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचं V1 फॉर्म ING म्हणजेच क्रियापदाचे मूळ रूप ING फॉर्म असलेले. त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट, त्यालाच आपण कर्म असे म्हणतो. त्यानंतर वापरायचं आहे सिन्स किंवा फॉर. त्यानंतर टाईम म्हणजे जो काही वाक्यामध्ये वेळ दिलेली असेल ती आपल्याला सिन्स किंवा फॉर नंतर वापरायची असते. तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना याचं स्ट्रक्चर पूर्ण चालू भूतकाळामध्ये येणार आहे. परंतु मग आता सिन्स आणि फॉर हे प्रेपोजिशन केव्हा वापरायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला हे सांगितले होते, परंतु आता मी पुन्हा तुम्हाला ते सांगणार आहे. तर हे बघा, सिन्स हे प्रेपोजिशन केव्हा वापरायचे तर नेम ऑफ द डेज म्हणजेच मंडे, संडे, ट्यूजडे, वेन्सडे असे जर डेज असतील तर त्याआधी सिन्स हे प्रपोजिशन वापरायचं असते, म्हणजे सिन्स मंडे, सिन्स संडे या प्रकारे. त्यानंतर नेम ऑफ द मंथ्स म्हणजेच सिन्स जानेवारी, सिन्स फेब्रुवारी या प्रकारे. त्यानंतर इयर्स असतील म्हणजेच सिन्स 2024, सिन्स 2023 अशा प्रकारे. त्यानंतर पार्ट ऑफ द डे असतील म्हणजे मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून किंवा नाईट, तर त्याआधीसुद्धा सिन्स हे प्रिपोजिशन वापरले जाते म्हणजे सिन्स मॉर्निंग किंवा सिन्स इव्हिनिंग या प्रकारे. त्यानंतर क्लॉक म्हणजेच सिन्स 10 AM किंवा सिन्स 10 PM या प्रकारे. त्यानंतर लास्ट वीक किंवा लास्ट मंथ किंवा लास्ट इयर असं सुद्धा असलं तर त्या आधीसुद्धा सिन्स हे प्रिपोजिशन वापरले जाते. त्यानंतर सीझन्स असतील म्हणजेच सिन्स विंटर, सिन्स समर या प्रकारे. त्यानंतर फेस्टिवल्स असतील म्हणजे सिन्स दिवाळी या प्रकारे. फेस्टिवल्सचे नेम असतील तर त्याआधीसुद्धा सिन्स हे प्रिपोजिशन वापरले जाते. त्यानंतर फॉर हे प्रिपोजिशन केव्हा वापरले जाते तर काउंटिंग नंबर्स असतील 1, 2, 3 या प्रकारे जर काउंटिंग नंबर्स असतील तर त्याआधी फॉर वापरले जाते. त्यानंतर इथे मी ऑलरेडी लिहिलेले आहे फॉर 2 days, फॉर 3 डेज असतील तर त्याआधीसुद्धा फॉर हे प्रिपोजिशन वापरले जाते. त्यानंतर फॉर 2 months, फॉर 3 months किंवा फॉर 2 hours, फॉर 3 hours किंवा फॉर 1 week किंवा फॉर 2 years या प्रकारे तुम्ही फॉर हे प्रिपोजिशन वापरू शकता. म्हणजे सिन्स आणि फॉर हे प्रिपोजिशन केव्हा वापरायचे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता इथे बघा, ही मराठीतून मी सेंटेन्सेस लिहिलेली आहेत. आता हा काळ जो आहे तो केव्हा वापरायचा तर इथे मी तुम्हाला उदाहरणातून समजावून देते. बघा, आता इथे मी एक वाक्य लिहिलेलं आहे, तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत होता. म्हणजेच शिकत होता म्हणजे ही क्रिया भूतकाळात सुरू होती कारण शिकत होता यावरून आपल्याला काय कळते की ही क्रिया भूतकाळात शिकण्याची सुरू होती. पण कशी होती तर 1 वर्षापासून म्हणजे आपल्याला इथे कालावधीसुद्धा दिलेला आहे. जर इथे फक्त तो इंग्रजी शिकत होता असं असतं तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला असता फक्त. पण इथे आपल्याला कालावधीसुद्धा दिलेला आहे. 1 वर्षापासून इंग्रजी शिकत होता म्हणून हा कोणता काळ आहे तर पूर्ण चालू भूतकाळ आहे. म्हणजेच भूतकाळामध्ये एखादी क्रिया सतत आणि दीर्घकाळपर्यंत जर चालू असेल तर अशा वेळेला आपण पूर्ण चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर हा करत असतो. हे लक्षात ठेवायचं. पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे आधी. तर आता बघा, या स्ट्रक्चरनुसार आपण आता ह्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये
ट्रान्सलेशन करूया. तर इथे बघा, सब्जेक्ट आधी आपल्याला घ्यायचा आहे. सब्जेक्ट का आहे तर तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही हा शब्द वापरत असतो, ही. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅड बीन. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार आहोत, ही हॅड बीन, ही हॅड बीन. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे ING असलेले रूप. मग आपल्याला आधी क्रियापद बघावं लागेल. काय आहे, शिकत, म्हणजे मूळ क्रियापद शिकणे आहे. मग त्यासाठी आपण लर्न हा शब्द वापरतो, त्याचा ING फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच इथे काय होणार आहे, लर्निंग. ही हॅड बीन लर्निंग, LEARNING, लर्निंग. ही हॅड बीन लर्निंग. काय शिकत होता, ऑब्जेक्ट काय आहे तर इंग्रजी, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, इंग्लिश. ही हॅड बीन लर्निंग इंग्लिश. तो इंग्रजी शिकत होता. केव्हापासून तर 1 वर्षापासून. बघा आता इथे वर्ष दिलेलं आहे, म्हणून आपण इथे कोणतं प्रिपोजिशन वापरणार आहोत तर फॉर 1 इयर असं घेणार आहोत आपण. फॉर ए प्रिपोजिशन वापरणार आहोत, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इयर्स असले तर आपण फॉर ए प्रिपोजिशन वापरत असतो. म्हणजेच ही हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 इयर. तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत होता. अशा प्रकारे मग याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे. म्हणजे ही क्रिया भूतकाळामध्ये 1 वर्षापासून इंग्रजी शिकण्याची सुरू होती, दीर्घकाळपर्यंत. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ती 5 वाजेपासून अभ्यास करत होती. बघा आता या स्ट्रक्चरनुसार सुद्धा आपण याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. सब्जेक्ट आहे तीसाठी आपण काय घेतो, मग शी हे इंग्रजीतून वापरत असतो, शी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅड बीन, शी हॅड बीन. आता नंतर घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचे ING असलेलं रूप. मग आधी आपण क्रियापद बघू. अभ्यास करणे, अभ्यास करत म्हणजेच अभ्यास करणे. त्यासाठी आपण स्टडी हा शब्द वापरतो, त्याचा आपल्याला ING फॉर्म घ्यायचा आहे. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार आहोत, स्टडिंग, STUDYING, स्टडिंग. शी हॅड बीन स्टडिंग. ती अभ्यास करत होती. केव्हापासून तर 5 वाजेपासून. हे बघा, 5 वाजेपासून, सिन्स म्हणजे पासून. मग आता आपण इथे काय वापरणार आहोत, सिन्स 5 o'clock, सिन्स 5 o'clock. क्लॉक टाईम दिलेला असेल तर आपण सिन्स हे प्रिपोजिशन वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. ती 5 वाजेपासून अभ्यास करत होती, म्हणजे सी हॅड बीन स्टडिंग सिन्स 5 o'clock. आता नेक्स्ट बघा, मुले सकाळपासून बागेत खेळत होती. आता इथे बघा, आपण जर नुसतं हे सेंटेन्स घेतलं की मुले बागेत खेळत होती, म्हणजे कोणता टेन्स होईल तर पास्ट कंटिन्युअस होईल, म्हणजेच काय तर चालू भूतकाळ होईल. पण जेव्हा आपल्याला वेळ दिलेली असते तेव्हा, आता इथे काय दिलेलं आहे, मुले सकाळपासून बागेत खेळत होती. म्हणजेच खेळण्याची क्रिया ही सुरू होती दीर्घकाळपर्यंत, सकाळपासून. म्हणून आपण कोणता टेन्स वापरायचा मग अशा प्रकारचे वाक्य इंग्रजीत बोलताना तर पूर्ण चालू भूतकाळ, म्हणजेच आपल्याला हॅड बीनचा उपयोग करायचा असतो. आता इथे बघा, सब्जेक्ट मुले आहेत, म्हणून आपण इथे सुरुवातीला काय लिहिणार आहोत, द चिल्ड्रन. नंतर काय घ्यायचं असते आपल्याला, हॅड बीन, द चिल्ड्रन हॅड बीन. नंतर काय घ्यायचं असते, इथे बघा आपण लिहिलेलंच आहे, क्रियापदाचे ING असलेले रूप. मग आता इथे क्रियापद कोणतं आहे, खेळत, म्हणजे खेळणे. त्यासाठी प्ले वापरतो, मग त्याचा ING फॉर्म असलेलं रूप आपण घेऊ, प्लेइंग, PLAYING, प्लेइंग. द चिल्ड्रन हॅड बीन प्लेइंग, म्हणजे मुले खेळत होती. केव्हापासून तर सकाळपासून. बघा आता जर पार्ट ऑफ द डे दिलेलं असलं तर तेव्हासुद्धा आपण सिन्स हे प्रिपोजिशन वापरतो. म्हणजे इथे सकाळ दिलेली आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, प्रिपोजिशन सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे मुले सकाळपासून बागेत खेळत होती, म्हणजेच द चिल्ड्रन हॅड बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. मुले सकाळपासून बागेत खेळत होती. अशा प्रकारे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी चालू भूतकाळ आणि पूर्ण चालू भूतकाळ यातील फरक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आता नेक्स्ट बघा, तो 2023पासून परीक्षेची तयारी करत होता. बघा आता या वाक्यामध्ये कर्ता बघायचा आधी, तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड बीन, ही हॅड बीन.
आता तयारी करत होता. तयारी करणे म्हणजेच आपण प्रिपरेशन त्याला म्हणतो. आता आपल्याला त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे, म्हणजेच प्रिपेरिंग. ही हॅड बीन प्रिपेरिंग. आता तो तयारी करत होता कशासाठी, तर परीक्षेसाठी किंवा परीक्षेची. म्हणून आपण इथे फॉर द एक्झाम घेणार आहोत. आता हे जे फॉर वापरलेलं आहे ते 2023पासून यासाठी नाही वापरलेलं आहे, तर परीक्षेसाठी तयारी करत होता यासाठी हे फॉर इथे वापरलेलं आहे. फॉर द एक्झाम म्हणजेच परीक्षेची तयारी करत होता तो. केव्हापासून, 2023पासून. म्हणजे इथे इयर दिलेला आहे, म्हणून आपण प्रिपोजिशन कोणतं वापरणार आहोत, तर सिन्स 2023. अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहेत. आता नेक्स्ट बघा, ती सकाळपासून कपडे धुत होती. बघा आता इथे सब्जेक्ट कर्ता कोणता आहे, तीसाठी आपण शी वापरतो. नंतर काय घेणार आहोत, हॅड बीन. शी हॅड बीन होतीसाठी. नंतर काय घ्यायचं असते आपल्याला, क्रियापद कोणतं आहे, धूत म्हणजे धुणे. त्याला आपण वॉश म्हणतो, इंग्रजीमध्ये वॉश शब्द वापरतो. मग आता त्याचा ING फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, तो वॉशिंग घेणार आहोत, WASHING. शी हॅड बीन वॉशिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे कपडे, म्हणजे CLOTH क्लॉथ्स. शी हॅड बीन वॉशिंग क्लॉथ्स. ती कपडे धुत होती. केव्हापासून, तर सकाळपासून. म्हणजेच इथे आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार आहोत, तर सिन्स मॉर्निंग. पार्ट ऑफ द डे दिलेला आहे, म्हणून आपण इथे सिन्स हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून कपडे धुत होती. सी हॅड बीन वॉशिंग क्लॉथ्स सिन्स मॉर्निंग. आता नेक्स्ट बघा, मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो. बघा, आपण एखाद्याची वाट बघत असलो, बस स्टॉपवर म्हणा किंवा कुठे एखाद्या ठिकाणी वाट बघत असलो, आणि ती व्यक्ती आल्यानंतर आपण काय म्हणतो मग, की मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो. तर अशा वेळेला आपण कोणत्या काळाचा उपयोग करणार असतो, मग पूर्ण चालू भूतकाळाचा. तर आता इथे बघा, इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मीसाठी काय वापरतो आपण, आय इंग्रजीमध्ये. त्यानंतर घ्यायचं असते हॅड बीन, आय हॅड बीन. आता क्रियापद बघायचं, वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे. त्यासाठी वेट हा शब्द वापरतो. त्याचा ING फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, वेटिंग, WAITING, वेटिंग. आय हॅड बीन वेटिंग. मी वाट पाहत होतो. कोणाची, ऑब्जेक्ट काय आहे, तर तुझी, म्हणजेच तुझ्याकरता या अर्थाने आपण फॉर यू घेतलेला आहे. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू. केव्हापासून, तर 1 तासापासून. म्हणजे आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, तास दिलेले आहे, म्हणून आपण इथे कोणतं प्रपोजिशन वापरणार आहोत, तर फॉर 1 hour. फॉर हे प्रिपोजिशन आपण इथे वापरणार आहोत. मी सांगितलं आहे तुम्हाला की फॉर 1 hour 2 hour, तर अशा वेळेस फॉर हे प्रिपोजिशन वापरायचं असते. मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू फॉर 1 hour. अशा प्रकारचे सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. म्हणजेच आपण जर असं म्हटलं, मी तुझी वाट पाहत होतो, म्हणजेच हे फक्त काय झालं, पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं. पण इथे जेव्हा वेळेचा उल्लेख दिलेला असतो, तेव्हा मी 1 तासापासून तुझी वाट पाहत होतो, तर तो पूर्ण चालू भूतकाळ होतो. आणि त्याची मग रचना जी आहे ती अशा प्रकारे इंग्रजीमध्ये करायची असते, हे लक्षात ठेवायचं आहे. कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे दोघं एखाद्या वेळेस आपण जर बघितलं तर ते आपल्याला सारखी वाटेल जर आपण काळजीपूर्वक नाही पाहिलं. पण इथे आपण जेव्हा कंटिन्युअस टेन्स करतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स, तेव्हा वॉज किंवा वेअर हे वापरत असतो. परंतु जेव्हा पूर्ण चालू भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो, तेव्हा अशा प्रकारे आय हॅड बीन अशा प्रकारची रचना असते. हे लक्षात ठेवायचं, फरक लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण चालू भूतकाळ या काळाविषयी शिकलो. आणि त्याचे मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार आपण ट्रान्सलेशनसुद्धा केलेले आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.